मित्र हो, श्रीमंत लोक आपल्या मुलांना बर्थडेला काय गिफ्ट देत असतील. खूप छान स्टोरी आहे मित्र. मी एक पुस्तक वाचत होतो, त्याच्यामध्ये आपल्या देशातल्या मोठ्या मोठ्या बिझनेस हाऊसेसच्या स्टोरीज होत्या. त्याच्यातली एक स्टोरी आहे. तर एक खूप मोठं आपल्या देशातलं बिझनेस हाऊस आहे. त्यातली फॅमिली अशी डायनिंग टेबलवरती बसलेली असते आणि जेवताना विषय निघतो. तर मुलाची आई सांगते, आता आपला मुलगा 21 वर्षाचा होईल, त्याचा 21वा बर्थडे आहे आणि त्याचं ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट झालेलं आहे. तर त्याला 21व्या वर्षाला काय बर्थडे गिफ्ट द्यायचं. तर वडील सहज म्हणून जातात, एका कंपनीचा व्यवहार आलेला आहे, साधारणतः 400-500 कोटीची कंपनी आहे. तर मला असं वाटतं ती कंपनी विकत घेऊन टाकू आणि आपल्या मुलाच्या 21व्या बर्थडेला त्याला गिफ्ट देऊन टाकू. तो त्याच्यामधून खूप काही शिकेल आणि चालली तर खूप छान मोठी कंपनी तो करू शकतो. आणि हे सगळं शिकल्यानंतर तो आपला मोठा बिझनेस सांभाळायला तयार होऊ शकेल. मित्र, किती मोठी गोष्ट आहे ना. मोठे लोक कसा विचार करतात ना, 21व्या बर्थडेला 400-500 कोटी रुपयाची कंपनी मुलांना गिफ्ट द्यायची. आणि आपण सामान्य माणसं काय विचार करतो, मुलगा 18चा झाला किंवा 21चा झाला की त्याला मस्तपैकी ड्रायव्हिंग लायसन्स काढून देऊ, त्याला एखादी बुलेट देऊ, एखादी कार देऊ. म्हणजे आपण यांना लायबिलिटी देण्याचा विचार करतो, ऍसेट देण्याचा नाही मित्र. ऍसेट म्हणजे काय मित्र, आपल्या मनात असा विचार का बरं येत नाही की मुलगा 18चा झाला किंवा 21चा झाला की त्याला 2-5 कोटी रुपये देऊन टाकून त्याला सांगू, बेटा चल बिझनेस कर काहीतरी. असं आपल्या मनात विचारच येत नाही, कारण आपल्या यानं तसं माइंडसेट तयारच झालेला नाही. आपल्याला कधी कोणी तसं तयार केलेलंच नाहीये. तर आता वरद भाईंचा पण आज 15वा बर्थडे 25 एप्रिलला. तर वरद भाईंना विचारू की त्यांना काय गिफ्ट मिळालं. सांगा वरद भाई, काय गिफ्ट? पुण्याचं ऑफिस आणि घड्याळ भेटणार आहे. तर मित्र, आमचं पुण्याचं ऑफिस आज ओपनिंग करायचा विचार होता, परंतु काम न झाल्यामुळे ते थोडंसं पोस्टपोन झालं. पण जेव्हा आम्ही हा विचार केला होता ना, तेव्हा पुण्याच्या ऑफिसचं ओपनिंग आणि वरद भाईंचा बर्थडे असा मॅच करून प्रयत्न केला होता. याच्यामागे काय थॉट प्रोसेस होते मित्र, की मुलांना आतापासून आपल्या बिझनेसमध्ये आणणे, त्यांना अशी एक भावना निर्माण करणे की हा आपला बिझनेस आहे, आपल्याला मोठा करायचा आहे. हे प्रत्येक व्यावसायिकांनी करायलाच हवं मित्र. आपल्या देशातला सर्वात मोठा प्रॉब्लेम काय माहितीये, की नेक्स्ट जनरेशन आहे बिझनेसमध्ये यायलाच तयार नाही. मग असे खूप सारे बिझनेसेस बंद पडतील कालांतराने. त्यामुळे मित्र, जर कधी तुमचा बिझनेस असेल तर मुलांना आपल्या बिझनेसमध्ये नक्की आणा आणि त्यांना लायबिलिटीने ऍसेटचं गिफ्ट द्या. आता जर कधी तुम्हाला असं ठरलंय तुमचं की 18व्या किंवा 21व्या वर्षी मुलांना 2-5 कोटी रुपयाचं ऍसेट गिफ्ट द्यायचं आहे, तर त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायला लागेल. त्या इन्व्हेस्टमेंटसाठी नक्की बेटा हा रील त्यांना शेअर करा जे मुलांना ऍसेटनी लायबिलिटी गिफ्ट देतात आहे. बाकी फॉलो तर तुम्ही केलेलंच असेल. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.